मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण देवघराविषयी हा वेगळा आणि थोडा स्पेशल व्हिडिओ करतोय. देवघराचं महत्त्व, देवघर कुठं असलं पाहिजे, कुठं नसलं पाहिजे, आणि देवघर आपल्या घरासाठी खरं का गरजेचं आहे, हा आपण आज सगळा विषय पाहणार आहोत. देवघर फळीवर ठेवायचं, देवघर किचन ओट्यावर ठेवायचं, देवघर फ्रीजवर ठेवायचं, कपाटात ठेवायचं का देवघर असं भिंतीवर टांगायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. आता एक बेसिक लक्षात घ्या, देवघर म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण पाहू. देवघर आपलं कसं फ्लॅट आहे की नाही, आपला मस्त बंगला आहे, आपलं फार्म हाऊस आहे, आपली एक छोटीशी झोपडी आहे, आपलं एक छोटंसं घर आहे, 10 बाय 10ची रूम, मुंबईला रूम म्हणतात बरोबर, ते आहे. ते आपलं घर म्हणजे माणसाचं घर म्हणजे घर म्हणजे फ्लॅट, आणि देवाचं घर म्हणजे देवघर. करेक्ट. देव जिथे निवास करतात आपले, आपल्या घरातले. देव सगळीकडे सेम आहेत, परंतु आपल्या घरासाठी आपले देव आहेत ना, मग त्यांना एक सेपरेट घर दिलेलं आहे बरोबर, त्याला म्हणतात देवघर. करेक्ट आहे. कारण देवघर म्हणजे ओव्हरऑल आत्ता लोकांच्या दृष्टीने तसा महत्त्वाचा भाग आहे, पण इग्नोरन्स आहे, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. जागा मिळेल तिथे देवाची अलाइनमेंट केली जाते. माझ्या टी व्हीसाठी जागा, माझ्या फ्रीजसाठी जागा, मुलांच्या स्टडी टेबलसाठी जागा, माझं वर्क फ्रॉम होम करायचं आहे त्याची जागा वेगळी. सगळ्याला न्याय दिला जातोय. इंटिरियर करताना, फ्लॅट विकत घेताना. माझं हे तर माझ्या धाकट्या मुलाची ही बेडरूम बरं का, माझी ती मुलगी आहे ना छोटी, तिच्यासाठी बरं, ती मुलगी अजून 5 वर्षाची, पण तिची बेडरूम आधीच तयार 25 वर्ष. पण ज्या देवामुळे घर मिळाले आहे किंवा ज्या देवाच्या आशीर्वादाने हे जे शरीर मिळालेलं आहे त्याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही, त्याला इग्नोर केलं जातं, त्याला असं किरकोळ समजलं जातं देवघराला बरं का. म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या देवघराला तुम्ही किरकोळ समजू नका, तुमच्या घरातल्या देवघराला डिव्हॅल्यूड करू नका. म्हणजे काय, हे देवघराला काय जागा लागते, कुठे आपलं टांगलं तिथं 4 देव ठेवले, विषय संपला, असं नव्हे. देवघर म्हणजे काय कळलं तुम्हाला. आता देवघर घरात असणं का गरजेचं आहे, तो श्रीकृष्ण, श्रीराम, स्वामी समर्थ, दत्तगुरू, ती महालक्ष्मी, अन्नपूर्णा, तिथे असणारा श्री विष्णूची मूर्ती, तिथे असणारी श्री बालाजीची मूर्ती, हे जे काही देव आपल्या घरामध्ये आहेत, बाळकृष्ण असेल, तिथे शंकराची पिंड असेल, त्या ठिकाणी असेल तो नंदी असेल. बघा, हे सगळे वेगवेगळे देव आपण जर भारतात पाहिलं तर त्यांची किती मंदिरं आहेत, वेगवेगळी शंभो शंकराची मंदिरं आहेत, गणपतीची मंदिरं वेगळी आहेत, बालाजीची वेगवेगळी मंदिरं आहेत, श्रीरामाची वेगळी मंदिरे आहेत, प्रत्येक देवतांची वेगवेगळी 12 ज्योतिर्लिंग आहेत. विचार करा, 12 ज्योतिर्लिंग, आणि ज्यांचा समावेश नाही असेही ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे कितीतरी भारतामध्ये या देवतत्वांची देवळं आहेत, महत्त्वाची जागृत स्थानं आहेत. करेक्ट. त्या ठिकाणी षोडोपचार पूजा केली जाते, काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत विधिवत पूजा अर्चा, स्नान, जप, सगळ्या गोष्टी विधिवत केल्या जातात त्या देवळामध्ये बरोबर. लक्षात घ्या, असे जे देव आहेत त्या देवत आपल्या भारतामध्ये रांग लागती, रांग. म्हणजे आत्ता मी एक न्यूज ऐकली, म्हणजे आमचं एक ओळखीचे गेले होते की बालाजीच्या दर्शनाला त्यांना 48 तास लागले, कोणी 24 तास सांगतंय. बघा ना, विठ्ठलाच्या जेव्हा वारी असते पंढरीची, 24 तास रांगेत उभे राहतात विठ्ठलाच्या दर्शनाला. आलं का लक्षात. इतके महान देव की आज श्री तिरुपती बालाजीच्या किंवा आज वैष्णवदेवी इथे आपल्याला तिकीट काढून रांगेत उभा राहून क्यूमध्ये राहावं लागतंय. असे जे देवतांची
मंदिर आहेत, त्या मंदिरामध्ये जो देव आहे, त्या सगळ्या देवतांची प्रतीकं म्हणजे तुमच्या घरातला प्रत्येक देव आहे. अन्नपूर्णेचं मंदिर आहे, बालाजीचं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे, त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे, खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, सगळी देवं आहेत. त्या देवतांचं प्रतीक म्हणजे त्या मंदिराचं प्रतीक, त्या मंदिरातील प्रत्येक देव तुमच्या घरात जिथे सामावलेला आहे त्याला देवघर म्हणतात. लक्षात घ्या, तुमचं देवघर म्हणजे किरकोळ नाही आहे. त्यामुळे उद्या फ्लॅट डिझाईन करताना हे काय कोपऱ्यात कुठेतरी देवघर बसवलं, झालं विषय. अरे त्या देवामुळे आपण आहेत. बरं, देव खोटं म्हणणाऱ्या लोकांना देखील मी 10 वेळेला सांगतो, एक लक्षात घ्या की तुम्ही देवशक्ती नाकारू शकत नाही, कारण गेलेला प्राण आणू शकत नाही. आणि हे जे शरीरामध्ये वाहतंय ना रक्त सगळं, तर रक्त जगात कुठलंही सायन्स तयार करू शकत नाही. तो फक्त भगवान परमेश्वरच करू शकतो आणि त्याच्या हातात आहे. कळलं? त्यामुळे देवशक्ती नाकारणाऱ्यांनो, तुम्हाला रक्त तुम्ही तयार करून दाखवा आणि माणसाची शरीराची तुम्ही रबराची प्लास्टिकची बॉडी तयार कराल हो, पण प्राण कुठून आणणार? तो फक्त परमेश्वर देणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, देवशक्तीला नाकारू नका. देवशक्ती अतिशय महत्त्वाची. लक्षात आलं? तुमचं देवघर म्हणजे काय आणि देवघरात जे असणारे देव आहेत ते कोण आहेत? तर अख्ख्या जगभरामध्ये जेवढे काही देव आहेत त्यांचे अंश म्हणजे त्याचं प्रतीक असणारं, त्याचा सिम्बॉल तो म्हणजे तुमच्या घरातला प्रत्येक देवाची छोटीशी मूर्ती आहे. भगवान बालाजीची भली ती 8 फुटी मूर्ती असू दे, पण तुमच्या इथे काही सेंटीमीटरमध्ये असणारा बालाजी किंवा एवढ्या बोटा एवढा असणारा बाळकृष्ण असेल किंवा एवढ्या बोटा एवढी बालाजीची मूर्ती असली तरी तो त्याचं प्रतीक आहे. व्हॅल्यू लक्षात आली का तुम्हाला? त्याचं कनेक्शन आहे. कारण तुम्ही इथल्या बालाजीला जेव्हा नमस्कार करता, इथे जेव्हा फूल वाहता तेव्हा तिथे पूजा होते. जेव्हा गणपतीला तुम्ही चतुर्थीला इथे नैवेद्य दाखवता, तुम्ही लाल फूल वाहता, दुर्वा वाहता, तेव्हा तुमच्या इथे असणारी ग्रामदैवत असेल, मग तो आमच्या पुण्यात कसबा असेल, दगडूशेठ असेल किंवा मुंबईचा मोठा गणपती असेल, त्याची पूजा होते. म्हणजे गणेश तत्वाची पूजा होते. तिथे देवीचा महालक्ष्मीचा फोटो जेव्हा आपण घरामध्ये पुजतो तेव्हा तुळजाभवानीची पूजा होते. तिथे अंबाबाईची पूजा होते. त्या शक्ती तत्व जे देवीचं आहे त्या देवीची पूजा होते. मग मला सांगा किती महत्त्वाचं आहे ना देवघर. आणि या देवघराला आपण कुठेही ठेवतो, या देवघराला आपण ॲडजस्ट करतो. मी नेहमी लोकांना सांगतो, माझे साम टी व्ही रेडिओवरचे जेवढे लोकांनी प्रोग्राम बघितले ना, सगळ्यांना माहिती आहे की माझं एक वाक्य, तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाला तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट केलं, कुठेही ठेवलं, टांगलं, कसंही ठेवलं की एक दिवस देव बाप्पा त्याची ॲडजस्टमेंट चालू करणार आणि मग त्याची फळं जी मिळतात ती प्रत्येकाने भोगलेली आहेत. म्हणून ज्या परमेश्वरांनी सुंदर तुम्हाला ज्या परमेश्वरांनी सुंदर घर दिलंय ना, 2-2, 3-3 करोडचा फ्लॅट देतोय तो परमेश्वर. आलं का लक्षात? आणि त्याला तुम्ही एका छोट्याशा 1 फूट बाय 1 फुटाच्या कोपऱ्यात कुठेतरी असे देव असे बसवत आहे. तुम्हाला मी सांगतो, गेले 25 वर्षामध्ये मी लाखो घरामध्ये स्वतः वास्तू व्हिजिट केलेली आहे. स्वतः गेलेलो मी. पहिल्यांदा देवघर बघतो, देवघराची इतकी कंडिशन वाईट असते, त्यामुळे मी हे तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवतोय. देवघरावरती माझे 20-25 व्हिडिओ या चॅनलला आधीचे तुम्ही बघू शकता. पण हे मी तुम्हाला का सांगतो की देवघराची व्हॅल्यू, आणि कदाचित भाग 2 होणार आहेत, टायमिंग वाढतोय, सविस्तर बघायचं आपल्याला. यामध्ये बेसिक लक्षात घ्या की देवघराच्या दृष्टीने तुम्ही स्पेशल जागा ठेवली पाहिजे. वास्तुतज्ञाकडून देवघर कुठे असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे याची व्यवस्थित माहिती घेऊन अलाइनमेंट केली पाहिजे. देवघराला लोक खूप किरकोळ समजतात. मी देवघर फ्रीजवर पाहिले, किचन ओट्यावर पाहिले, किचन ओट्याच्या खाली पाहिलेलं आहे, देवघर कपाटात पाहिलेलं आहे, देवघर तस्बिरीप्रमाणे भिंतीला टांगलेलं पाहिलेलं आहे, देवघर बाल्कनीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि देवघर टॉयलेटच्या भिंतीला सुद्धा पाहिलेलं आहे, देवघर मुख्य दरवाजाच्या शेजारीही पाहिलेलं आहे आणि आल्या आल्या समोर सुद्धा सोफ्याच्या वर असणारं देवघर पाहिलेलं आहे. हाईट म्हणजे हाईट तुम्हाला सांगतो
की देवघर जे आहे ते अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की त्या ठिकाणी असे सगळे धान्याची पोती आहेत, धान्याचे ड्रम असतात ना, त्या धान्याच्या ड्रामच्या शेजारी एक चौरंग मांडलाय, तिथे सुद्धा देव ठेवलेत. मग मला सांगा, तुम्ही देवाला जर असं ठेवणार असाल तर तो देव तुम्हाला सुख समृद्धी, शांती आणि समाधान का देणार? तो म्हणतो, अरे मला तू जसं ठेवलंस तसं मी तुला ठेवणार. ज्यांच्या घरामध्ये मस्त सागवानी सुंदर देवघर आहेत, संगमरवरी आहेत, शिसमाची आहेत, ज्यांच्या घरात देवाची अवहेलना होत नाही आहे, रोज षोडोपचार पूजा होते, सुंदर देवघर असतं, देवाची मांडणी सुबक असते, रोजच्या रोज पूजा होते, रोजच्या रोज त्या ठिकाणी दैनंदिन सगळ्या गोष्टी देवाच्या केल्या जातात, सकाळ संध्याकाळ दिवा उदबत्ती लावली जाते, प्रार्थना केली जाते, शुभंकरोती म्हणली जाते, अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी. अष्टलक्ष्मी कृपा प्रसन्न होतात, कारण ती पॉझिटिव्हिटी आपल्याला या हजारो मंदिरांची या मूर्तीरूपे आपल्या घरात येतात. त्यामुळे कळलं तुम्हाला देवघर म्हणजे काय, देवघराची घरात गरज काय आहे आणि देवघर कशा पद्धतीने असलं पाहिजे. सुंदर, सुबक आणि परफेक्ट देवघर असलं पाहिजे. हा देवघराविषयी भाग 1 होता. आता भाग 2 लवकरात लवकर येईल. व्हिडिओ पहा आणि जगात सगळीकडे पाठवा. ज्यांच्या घरामध्ये देवघर चुकीचं असतं, चुकीचं ठेवलेलं असतं, त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. मित्रांनो, भाग 2 देवघराचा नक्कीच येणार आहे. वाट बघत राहा आपल्या आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. जे माझ्या व्हॉट्सअप चॅनलला नसतील, आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला या डिस्क्रिप्शनमध्ये येईल, तर आठवणीने तुम्ही तो नक्की जॉईन करा. भरपूर छान छान माहिती मिळणार आहे. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.